नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता अक्षयची वाट बघत रेवा ही दरवाजात थांबलेली असते. तेवढ्यात शेजारी रेवाला आवाज येतो. कसला तरी आवाज येताच रेवा म्हणते, कोण आहे? तर आता रेवाचा आवाज ऐकून एकमेकांच्या मिठीत असलेले रमा अक्षय आता खडबडून बाजूला होतात. तर आता अक्षय रमाला म्हणतो की रेवा रेवा, आणि लगेच अक्षय झाडाच्या पाठीमागे लपतो. आणि आता इकडे तिकडे बघत रेवा ही रमाकडे येते. रमाला बघताच रेवा म्हणते, तू तू इथे काय करतेस? तर रमा म्हणते, कुठे काय? तेव्हा आता रेवा म्हणते की तुझ्यासोबत इथे कोणीतरी होतं रमा. कोण होतं सांग? तर रमा म्हणते, कुठे कोण? तेव्हा आता रेवा ही इकडे तिकडे बघू लागते. तर अक्षय शेजारीच असलेल्या झाडाच्या पाठीमागे लपलेला असतो. आणि आता रेवा ही गेटकडे जाते. तर तेवढ्यात अस्मित हा आतमध्ये येतो. तेव्हा आता अस्मितला बघताच रेवा म्हणते की अस्मित, तू इथे काय करतोयस? तर आता इकडून अक्षय अस्मितला खुणावतो. तेव्हा आता अस्मित म्हणतो की हो हो, मी रमासोबत होतो. तर लगेच रेवा म्हणते, तुम्ही कुठे गेला होता? तर अस्मित म्हणतो की आम्ही डेटवरती गेलो होतो. त्याचं काय आहे ना, रमा ही आता माझी होणारी बायको आहे. तेव्हा मी तिला डेटवर घेऊन गेलो, चालेल ना? की अजून काही झालं? तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर रेवा म्हणते, नाही नाही, मला कसला प्रॉब्लेम असणार आहे? तेव्हा आता रेवा म्हणते की चल बरं रमा, तुझ्यासाठी आज मी एक वेस्टर्न पार्टी ठेवली. तर आता रमा म्हणते की रेवा, पार्टी कशासाठी? आता तू एक काम कर, तू तुझ्या आयुष्याची अक्षयसोबत नव्याने सुरुवात कर आणि मी माझ्या अस्मित सोबत माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करते. तर आता रमा ही रेवाला बोलत असतानाच पाठीमागून छत्री आड धरून आता अस्मितच्या आड बाजूला लपत अक्षय हा गेटमधून बाहेर जातो. तेव्हा आता रेवा म्हणते की तुला तर कुणाची चॉईसच करता येत नाही. तेव्हा आता रेवा म्हणते की पण ठीक आहे रमा, तू हा डिसिजन अगोदरच घ्यायला पाहिजे होता, पण उशिरा तरी तुला अक्कल आली. तेव्हा आता रेवा म्हणते की बाय द वे, पण अक्षय नाही आला, तू आलीस. तर रमा म्हणते, मला काय माहिती तो कुठे? रमा म्हणते की अगं रेवा, तो तुझा नवरा आहे ना, तेव्हा तो कुठे आहे तू त्याला फोन कर ना. मी आता अस्मित सोबत गेले होते. आणि तेवढ्याच समोरून अक्षयची गाडी येताना रेवाला दिसते. तर रेवा म्हणते, आला आला माझा अक्षय आला, तो बघ. आणि इकडे रेवा पळतच अक्षयकडे जाते. तर रमा अस्मितला म्हणते, बरं झालं बाबा अस्मित, तू अगदी वेळेवर आलास. आणि आता इकडे अक्षय कारमधून उतरतो. तर रेवा म्हणते की अरे अक्षय, कुठे गेला होतास आणि इतका वेळ का लावलायस तू? आणि हे बघ, तू काय अवतार करून घेतलायस अक्षय तुझा? आणि आता अक्षयच्या केसावरचे कपड्यावरचे जळमट काढत रेवा म्हणते, अक्षय काय कुठल्या मार्केटमध्ये लोळत पडला होतास? काय आहे हे? अक्षय म्हणतो की अगं रेवा, त्याचं काय झालं, मी एका डोंगरावर गेलो होतो. त्या डोंगरावरती झाडं झुडपं होती आणि मग त्या झाडा झुडपातून अशी वाट काढत मी गेलो. रेवा म्हणते की डोंगरावरती झाडा झुडपातून तू का गेला होतास? अक्षय म्हणतो की का म्हणजे? अगं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. रेवा म्हणते, कुठे सरप्राईज माझ्यासाठी? माझ्यासाठी आणलेलं अक्षय. तर अक्षय म्हणतो की अगं कुठे म्हणजे काय तुझ्यासाठी? काय मी डोंगर घेऊन येऊ का इकडे? अगं मी तुला सांगितलं ना, मी डोंगरावरती गेलो होतो, हेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर रेवाचा आता मुडाप झालेला असतो. अक्षय म्हणतो, अगं रव्या, मी तुझ्यासाठी असं समज की काहीतरी बुकिंग करायला गेलो होतो आणि लग्नानंतर तुला ते समजेल, तोपर्यंत धीर धर. तर रेवा ही खुश होऊन लाजून चूर झालेली असते. इकडे आता रमाकांत आणि आनंद सुद्धा अक्षय येण्याची वाट बघत असतात. रमाकांत म्हणतो की अरे आनंद, एकदा त्या अक्षयला फोन तर लावून बघ, कुठे येतो, नाही तर घरी येण्याची वाट चुकायचा. तर आता इकडे अस्मित आणि अभि सुद्धा तिथे असतो. तर अभ्या दारू पिऊन चूर झालेला असतो. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि लगेचच आनंद रमाकांत आता अक्षयकडे बघतात. तर आनंद म्हणतो, हाय अक्षय, आलास तू? तर आता अभ्याकडे बघत लगेच अक्षय म्हणतो की तू तर अगोदरच हॅप्पी झालायस अभि, आणि तुम्ही तर जंगी तयारी केली. अभ्या म्हणतो, अरे अक्षय, रेवा आणि तुझं लग्न आहे ना, तेव्हा आपण एवढं सुद्धा नाही करू शकत का? तर अक्षय म्हणतो की बरोबर आहे, आणि आपण जंगी आता सेलिब्रेशन करूयात. अक्षय म्हणतो, मी खूप पिणार नाही बरं का, पण आपण थोडी तरी पिऊन एन्जॉयमेंट करू. आभ्या म्हणतो की अरे मजा तर करायचीच आहे, तुझी बॅचलर पार्टी आहे ना, मजा तर करावीच लागणार. तुझ्या प्रत्येक बॅचलर पार्टीला एक वेगळी बॅचलर पार्टी आपण ठेवू, काय बरोबर ना दादा? तर आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता जान्हवी, सीमा सगळीजण रमा येण्याची वाट बघत असतात. जान्हवी म्हणते, काय ही रमा पण ना? तर तेवढ्याच दरवाजातून रमा तिथे येते आणि जान्हवी म्हणते, बघा आली. आम्हाला बघत सीमा म्हणते की काय ग रमे, कुठे होती इतक्या वेळ? किती वेळची वाट बघत होतो.
आई आजी म्हणते की अगं ही रमा पार्टी तुझ्यासाठी आहे ना. तेव्हा आम्ही किती वेळपासून तुझी वाट बघतो, चल चल ये लवकर. आई आजी म्हणते की तसेही ही आयत्या या कपड्यावरती भटकून आलीयेच. तर रमा म्हणते हो हो आलीच मी भटकून, कारण मला सवयच आहे ना. रमा म्हणते बरं जाऊ द्या, पार्टी चालू होणं महत्त्वाचं नाही का. तर मयुरी म्हणते हो टिपिकल मिडल क्लास. आई आजी म्हणते मयुरी त्या बिचारीला कशाला बोलतेस ग, किती दिवस राहिले त्या बिचारीचे आता आपल्याकडे राहण्याचे. तर आता आई आजी म्हणते चला चला पार्टीला सुरू करूयात. तर लगेच रमा म्हणते हो चला चला, मला किती आनंद झालाय. इकडे आता टेरेसवर आभ्याचे ते बोलणे ऐकून अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय अरे तू एवढं नको टेन्शन घेऊ रे, अरे तो मस्करी करतोय. इकडे आता आभ्या म्हणतो की अरे अक्षय खूप दारू प्यायची, दारुड्या व्हायचा आणि मज्जा करायची. तर आता लगेचच अस्मित म्हणतो की अरे यार पण मी दारू पित नाही ना. तर आभ्या म्हणतो की अस्मित तुला तर प्यायलाच हवी रे, तुझी सुद्धा बॅचलर पार्टी आहे ना. तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अरे अभिजित तो नाही पित तर कशाला त्याला फोर्स करतोयस. आभ्या आता अस्मितकडे येत म्हणतो की अरे अस्मित तू एकदा पिऊन तर बघ, तू आसमानमध्ये जाशील. अस्मित आता आनंदला म्हणतो की अरे यार मी अजून पेलो नाही ना. तर आता आभ्या म्हणतो म्हणून तर तू पिऊन बघ. तर आता लगेचच आभ्या म्हणतो की खूप चांगली नशा येते रे. तर हसतच अस्मित म्हणतो की माझ्यासाठी प्रेम हीच नशा आहे. आणि असे म्हणत आता आभ्या हा अस्मितला पिण्यासाठी फोर्स करत असतो. इकडे आता अक्षय विचार करतो की घरामध्ये बॅचलर पार्टी आहे आणि माझी रामा तिकडे काय करत असेल, ती खुश असेल का. इकडे आता घरामध्ये पार्टी करत असताना जान्हवी म्हणते की आपण एक गेम्स खेळणार आहोत आणि आता खूप साऱ्या पदार्थावरती एक कपडा ठेवलेला असतो. तेव्हा जान्हवी म्हणते की स्पेशली यामध्ये आता याच्या आतमध्ये ठेवलेला पदार्थ लेडीजला खूप आवडतो. तेव्हा तो पदार्थ कोणता आहे हा ओळखून दाखवायचा, ओळखा बरं. तर आई आजी म्हणते बटाटा वडा. तर जान्हवी म्हणते काय आई आजी. तर आता मयुरी म्हणते की प्रेस्टीज. सीमा म्हणते की थांबा थांबा मी अगोदर तुम्हाला सांगते, जर एक बाई ही पदार्थ खात असेल आणि तिच्यासमोर वाघ आला तर अगोदर ती पदार्थ खाऊन संपवेल आणि नंतर पळून जाईल. एवढा आवडता पदार्थ आहे, ओळखा बघू. तर आता सीमा हसू लागते. तर आता कुणालाही ओळखता येत नसतं. तेव्हा आता जान्हवी म्हणते की मी सांगते, सपोज एक बाई खूप चिडलेली असेल आणि तिने जर हा पदार्थ खाल्ला तर तिला स्वर्गीय सुख मिळते, ओळखा बघू. सीमा म्हणते की नाही ओळखत, थांबा मी पुन्हा तुम्हाला सांगते. जर एखाद्या नवरा बायकोचं भांडण झालं आणि तो नवरा खूप चिडलेला असेल आणि त्याला जर असं वाटलं की जर आपण हा पदार्थ खाल्ला तर आपली सगळी निराशा निघून जाईल. सीमा म्हणते की आणि बायकांना जर खूप काम असेल आणि बायका जर निराश झालेल्या असतील, त्यांना कामाचा कंटाळा आला असेल आणि मग त्या बायकांना या पदार्थाची आठवण झाली असेल आणि मग त्या बायकांनी असं वाटलं असेल की जर आपण हा पदार्थ खाल्ला तर आपली सगळी निराशा जाऊन आपण ताजीतवानी होऊ आणि पुन्हा कामाला लागू. असा आहे तो पदार्थ, ओळखा बघू आता. तेव्हा आता आई आजी म्हणते की पदार्थ नक्की खायचाच आहे ना का प्यायचा. तेव्हा आता सीमा ही तो पदार्थ कसा खाता त्याची ॲक्टिंग करून दाखवते आणि लगेच आता रमाला क्लिक झालेलं असतं आणि रमाने बरोबर ओळखलेलं असतं आणि लगेच बोट करत रमा म्हणते की आई पाणीपुरी बरोबर ना. तर सीमा म्हणते बरोबर ओळखलं. जान्हवी म्हणते की आता माझ्या तोंडाला खूपच पाणी सुटलं, चला अगोदर पाणीपुरी खाऊयात. आणि लगेच आता सगळ्यांनी पाणीपुरी घेऊन सगळेजण आता पाणीपुरी खाऊ लागतात. तर सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडलेली असते आणि आता सगळेजण पाणीपुरी खाऊ लागताच आता रमा ही सगळ्यांचे फोटो काढत असते. इकडे आता टेरेसवर आभ्या, आनंद सगळेजण अक्षय सोबत बॅचलर पार्टी एन्जॉय करण्यामागे लागलेले असतात. अक्षयला आता रमाची आठवण येत असते. रमा आता एका कोपऱ्याला जाऊन अक्षयच्या मोबाईलवर मेसेज पाठवते. तर रेवाचे लक्ष रमाकडे जाते. तेव्हा आता रेवा म्हणते की रमा एवढं का हसतेस, कुणाला मेसेज पाठवते, कुणाचा मेसेज आला. तर ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो. हसतच रमा म्हणते की अगं मला आता कोणाचा मेसेज येणार, माझ्या अस्मितचा, आणि त्याला दारू प्यायची सवय नाही ना, म्हणून मी त्याला म्हटले बरं का जरा लिमिटमध्ये घे. तर लगेचच जान्हवी म्हणते की असं का. तेव्हा आता रमाचे ते बोलणे ऐकून रेवा विचार करते की खरंच रमाने आता अस्मितलाच मेसेज केला असेल का, कारण मला थोडासा डाऊट येतोय. रमा आल्यानंतर 5च मिनिटांनी अक्षय आला, ते दोघे एकत्र जर नसतील ना आणि रमाने खरंच अस्मितलाच मेसेज केला का, हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे असा रेवाने विचार केलेला असतो. तेवढ्यात आता जान्हवी रमाला बोलवावत म्हणते की अगं रमा ये ना, पाणीपुरी संपून जाईल. तर रमा आता तिचा मोबाईल घेऊन टेबलवर बसते.
मोबाईल शेजारीच आता रमाने ठेवलेला असतो, तर एवढ्यात रेवाचे लक्ष रमाच्या मोबाईलकडे जाते. रमा आता पाणीपुरी खाऊ लागते. तेवढ्यात आता पाणीपुरीचे ते भांडे घेऊन रेवा म्हणते की मी जरा रिफिल करून आणते. आणि आता ते पाणीपुरीची सगळी भांडी घेऊन आता रेवा किचनमध्ये जाते आणि त्यामध्ये आता मीठ आणि मिरची घालून वेगळेच पाणी त्यामध्ये आता रेवाने भरलेले असते. तेवढ्यात मयुरीचे लक्ष तिकडे जाते आणि मयुरी म्हणते की रेवा हे काय करते आणि आत्ता बॅचलर पार्टी खऱ्या अर्थाने सुरू होणार, पण माझ्या हे लक्षात का नाही आलं असं. इकडे आता टेरेसवर अभिजित, आनंद, अक्षय सगळेजण दारू पिऊन पार्टी एन्जॉयमेंट करत असतात. तर आता आनंद म्हणतो की आपल्याला एक गेम्स खेळायचा आहे आणि आपण आयुष्यात अशी एक भन्नाट गोष्ट केली असेल ना, ती आपल्याला आता इथे सांगायची. आब्या म्हणतो बरोबर आहे, पण आता बॅचलर पार्टी आहे ना, अस्मितने दारू प्यायलाच हवी, कारण त्याचंसुद्धा लग्न आहे आणि त्याचीसुद्धा सुरुवात आहेतच ना, तेव्हा दारूची सुरुवातसुद्धा त्याने करायला हवी. तर अस्मित म्हणतो ऐका ना, हे दारू बिरूचं राहू द्या, आपण नंतर बघू. इकडे अक्षय म्हणतो की ऐका ना, आपण लहानपणी खूप धमाल मस्ती केलेली आहे, पण आपण लहानपणी धमाल मस्ती केल्यामुळे आपण लगेचच हा दारूचा पेक घ्यायचा आणि तो प्यायचा, पण ज्याने ही धमाल मस्ती अशी केलेलीच नाही आहे ना, त्याने नाही पिली तरी चालेल. तर आता अस्मित हसू लागतो आणि म्हणतो बरोबर आहे. तर आता आब्या म्हणतो की अस्मित, तू आईसोबत मारामारी केलीस आणि आईसोबत लांब पळाला असशील, बरोबर ना. तर अस्मित म्हणतो नाही नाही, मी कधीच मारामारी केली नाही. ते ऐकून आनंद पुढे येत म्हणतो की अरे किती बोर आहेस अस्मित, तू मारामारी केली नाहीस यार. आनंद म्हणतो की अरे यार अस्मित, मारामारी करण्यात एक वेगळीच मजा असते यार. तर आता रमाकांत म्हणतो हो. तर अस्मित म्हणतो की अरे मारामारीत कसली मजा असते यार. तेव्हा आता लगेच उठून उभा राहत आब्या म्हणतो की मारामारी करण्यात कसली मजा असते ना, ते तुला दाखवतोच यार. तर आता रमाकांत आभ्याला आता खाली बसवायचा प्रयत्न करू लागतो. आभ्या म्हणतो नाही नाही, याला माहितीच नाहीये मारामारीची काय मजा असते, ते याला आता दाखवावंच लागणार. असे म्हणत आभ्या आता पुढे येऊ लागतो. झोकांडे जात आबी म्हणतो की मारामारीची मजा काय असते याला माहितीच नाही, थांबा मी दाखवतो. तर अस्मित म्हणतो की जाऊ दे ना यार आबी. तर आता आभ्या म्हणतो की हे बघ मी अक्षयला मारून दाखवतो. तर अक्षय म्हणतो की अरे अभि मला का मारशील. तर आता आभ्या म्हणतो की अरे आपण लहानपणी मारामारी खेळायचो ना. आभ्या म्हणतो ते नाही का WW सारखं. तर लगेचच अक्षय म्हणतो की अरे आभ्या आपण ते लहानपणी खेळायचोय. अक्षय म्हणतो की आता आपण मोठे झालोय ना. आणि आता अक्षय आभ्यासमोर उभा राहत आभ्याला धरू लागतो. तर आभ्या म्हणतो की अरे अक्षय, जास्त वेळ नाही खेळायचं रे, आपण फक्त याला अस्मितला दाखवायचंय. तर आता अक्षय म्हणतो की अरे आभ्या, मारामारी करायची ही वेळ नाहीये. तर आता लगेचच ढिशूम ढिशूम करीत आता आभ्या हा मारामारीला सुरुवात करतो आणि तयारी करतो. तर आता रमाकांत सुद्धा उठून उभा राहतो. आभ्या म्हणतो बाबा बाबा तुम्ही लांब राहा. तर आता अक्षय सुद्धा तयार होतो आणि लगेचच आभ्यासोबत आता हळूहळू आभ्याच्या हातावर हात मारू लागतो. तर आभ्या म्हणतो की अरे असं नाही रे, आपण काय झिम्मा नाही खेळत आहोत. अक्षय पुन्हा हळूहळू मारू लागतो. तर आभ्या म्हणतो की अरे अक्षय, तू जिम सोडलीस का, एवढा हळूहळू का मारतोस, थोडासा हार्ड मार. आणि आता अक्षय हळूहळू जोर जोराने मारायला लागताच आभ्याला राग येऊन आभ्या जोराने फाईट मारण्यासाठी अक्षयवर हात उगारतो. तर लगेचच आता अक्षय खूप घाबरतो. तर रमाकांत, आनंद आभ्याला हात खाली घेण्यासाठी सांगतात. तर आभ्या आता खुन्सी नजरेने अक्षयकडे राग येऊन बघत असतो. इकडे आता रेवाने किचनमध्ये जाऊन खूप भयानक काम केलेलं असतं आणि दारूची बाटली त्या पाणीपुरीमध्ये टाकलेली असते. आणि आता लगेचच रेवा ती दारूची पाणीपुरी आता सगळ्यांना पिऊ घालते. तर आता जान्हवी रामाला खूप नशा चढलेली असते आणि दोघी आता दारूच्या नशेत बडबडत असतात. आणि आता आय्याजी, रेवा सगळेजण त्यांची मजा बघत असतात. त्यानंतर इकडे टेरेसवर पुन्हा आता आभ्या, अक्षय आणि सगळेजण दारू पिऊ लागतात. तर आभ्या म्हणतो की मी एका मुलीवर प्रेम केलं. अक्षय, तू सुद्धा फक्त रेवावरच प्रेम केलंय का. तर आता अक्षय आभ्याकडे बघतो. इकडे आता रमा आणि जान्हवी दारू पिऊन तर्र झालेल्या असतात. तर आता जान्हवी आय्याजीकडे बघते आणि म्हणते की आय्याजी, इतक्या दिवस तुम्ही या मुकादमाच्या घरात एकट्या राहिल्या तुमच्या आयुष्यात, आणि तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्या आयुष्यात सुद्धा असा एखादा तर्र मुलगा आला पाहिजे. तर आता लगेचच आय्याजीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच रमा म्हणते की त्यांच्या जर आयुष्यात असा
झाकपाक मुलगा आला असताना आणि त्याचं म्हणजे त्यांचं त्या मुलावरती जर प्रेम जडलं असतं ना, तर त्या अशा रागीट नसत्या, मऊ असत्या मऊ. तेव्हा आई आजीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आणि आता आई आजीचा भयानक भूतकाळ जान्हवी आणि रमाने समोर आणून आई आजीला आता इज्जतीच्या चिंधड्या उडवलेल्या असतात. तर आता रमाने आणि जान्हवीने आई आजीची इज्जत काढून आता रमा ही रेवाच्या कशात इज्जतीच्या चिंधड्या उडवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.